नगर परिषद भरती 2026 संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची किती पदं रिक्त आहेत, त्यानंतर याची परीक्षा कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे, कुठली कंपनी घेणार आहे, याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आणि याची जाहिरात येऊ शकणार आहेत का, या सर्वांविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की हे का आला आहे न्यूज मध्ये, तर लक्षात घ्या, नुकताच पुण्यात जे आहे ना, तर ते कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद होता 23 मे 2026 ला पुणे येथे. तर त्याच्यामध्ये माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे देखील तेथे जे आहे तर ते उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये त्यांनी एक महत्वाचं जे आहे तर ते वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की राज्यातील विविध नगर परिषदेच्या गट ब, गट क आणि गट ड मधील सुमारे 5000 रिक्त पदे भरती तातडीने करण्यात येईल. यासाठी मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करेल. त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली की नगर परिषदेतील 5000 पदं, ज्याच्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ही सर्व पदं जे आहेत समाविष्ट असणार आहेत, त्यासाठी ते पाठपुरावा करणार आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी नगर परिषद जे संचालनालयाचे सचिव आहेत तर त्यांच्याशी देखील त्यांनी जे आहे तर ते पाठपुरावा तिथं केलेला होता. मित्रांनो, सिव्हिल जेई साठी सरसेवेचे जेवढे काही जाहिरात येतात त्याच्यासाठी आपल्याकडे ऑल इन वन बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी परिपूर्ण या बॅचेस मध्ये कंप्लीट होणार आहेत. म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला एनरोल करू शकतात. त्यासोबतच नुकतंच 22 मे 2026 ला आपल्याला लक्षात घ्या, त्यांनी सांगितलेले की 27 मे रोजी दुपारी 12 वाजता एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. ही मीटिंग कोणी आयोजित केली होती? राज्यमंत्री नगर विकास विभाग यांनी आयोजित केलेली आहे. बघा याच्यात विषय काय काय ठेवलेले आहेत. बघा, नगर परिषद संवर्ग कर्मचारी रिक्त पदांचा आढावा. म्हणजे संवर्ग कर्मचारी म्हणजे काय की ज्यांची बदली राज्यभरात कुठं पण होते त्यांना संवर्ग कर्मचारी म्हटलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मागणीबाबत बैठक आहे. महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटनेच्या विविध मागणी पत्रांबाबत हे आहे. बघा मेन काय आहे की त्यांची रिक्त पदं किती आहेत, कारण की त्यांच्याही काही मागणी वगैरे असतील, पदं भरा, आमच्यावर लोड जास्त आहे वगैरे काय. तर याच्यामध्ये आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं पद पण जे आहे ना तर ते मित्रांनो येतं, म्हणजे त्याच्या संदर्भातली कारवाई चालू आहे. नुकताच जर आपण पाहिली या सिव्हिल इंजिनिअरिंगची जर रिक्त पदे पाहिली, बघा श्रेणी ए, श्रेणी बी आणि श्रेणी सी, तीन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये असतात. ज्या पद्धतीने तुमचे मार्क्स असतात त्या पद्धतीने श्रेणी भेटत असते आणि श्रेणीनुसार पगारही बदलत असतो. बघा ए श्रेणीची राज्यभरात 93 पदं मंजूर आहेत, त्याच्यापैकी 56 कार्यरत आहे, म्हणजे 37 रिक्त पदं पाहायला मिळतात. 488 पदं श्रेणी ब ची आहेत, त्याच्यामध्ये 318 पदं कार्यरत आहे आणि 170 पदं रिक्त पाहायला मिळतात. 388 पदं मंजूर आहेत श्रेणी क ची, त्याच्यामध्ये फक्त 149 पदं भरलेली आहेत आणि 239 पदं रिक्त पाहायला मिळतात. असं जर पाहायला गेलं तर 446 पदं आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ते पाहायला मिळतात सिव्हिल इंजिनिअरिंगची. बघा हे आणखी थोडंसं जुनं आहे, आता तर आपल्याला लेटेस्ट कळालेलं आहे. बघा याच्यानंतर काही पदं भरण्यात आली, इथं तर आपल्याला 313 जे आहे तर ते एवढे रिक्त पदं जे आहेत तर ते दिसत आहे. आता ऍक्च्युअली लेटेस्टची आकडेवारीसाठी आपल्याला एक नवीन आरटीआय जो आहे तर तो याच्यावर टाकावा जो आहे तर तो लागणार आहे. 2023 मध्ये 11 जुलै 2023 ला ही जाहिरात जी आहे तर ती आलेली होती. या जाहिरातीमध्ये जवळपास 391 पदं सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी भरण्यात आली होती श्रेणी ए, श्रेणी ब आणि श्रेणी क मध्ये त्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी पण राखीव जागा ठेवलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे तर ती आलेली होती. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय बोललो, श्रेणीनुसार पगार बदलतो. श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क. श्रेणी अ ला डायरेक्ट S15 ची वेतन श्रेणी, श्रेणी ब ला S14 आणि श्रेणी क ला S13, म्हणजे एक एक स्तर आपल्याला इथं सॅलरीचा खाली गेलेला आपल्याला इथं दिसतो. 2023 चा जो एक्झाम होती तर ती टीसीएस या कंपनीने घेतलेली होती. आता तुम्ही म्हणाल की सर 2026 मध्ये ही परीक्षा एमपीएससी घेऊ शकते का, तर याचं उत्तर आहे मित्रांनो नाही. एमपीएससीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याच परीक्षा ज्या आहेत तर ते घेतलेले नाही, मनपाची घेतलेली नाही, नगर परिषद घेतलेली नाही, काहीच घेतलेलं नाही. एमपीएससीने त्यांच्या हात जे आहे काढून घेतलेले आहे आणि ही परीक्षा देखील एमपीएससी घेणार नाही. आगामी काळात ज्यांची जी काही परीक्षा असेल ती आयदर टीसीएस किंवा आयबीपीएस या मार्फत घेण्यात येईल. मागच्या वेळी टीसीएसने घेतलेली होती, मग त्यांना वाटत असेल की ते यावेळी देखील टीसीएसला कंटिन्यू करू शकतात. ओके, बघा जर सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांचा मागचा सिलेबस पाहिला, 2 पेपर होते, पेपर 1 पेपर 2 एकाच वेळी एकाच तिथंच जागेवर बसून द्यायचे होते. 60 प्रश्न 120 गुण, 40 प्रश्न 80 गुण. मग लक्षात घ्या, पेपर 1 जो आहे ना तर तो नॉन टेक्निकल होता, नॉन टेक्निकल, आणि हा जो होता ना पूर्णपणे आपला टेक्निकल होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय होते. पेपर 1 साठी 70 मिनिटं आणि पेपर 2 साठी 50 मिनिटं असे 120 मिनिटं. आता हा जो वेळेचा कालावधी आहे, नवीन जर जाहिरात आली याच्यामध्ये मला वाटतं ती बदलून जाईल, कारण की आता ग्रुप वाईज टायमर जे आहे तर ते देणार आहे. बघा मागच्या बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि हा टेक्निकल पार्ट काहीच नव्हतं मित्रांनो. ज्या पद्धतीने सरसेवेचा त्याच पद्धतीने 60-40 चा पॅटर्न आहे. 60 जे आहे तर ते नॉन टेक्निकल आहे आणि 40 जे आहे तर ते टेक्निकल आपल्याला इथं पाहायला मिळतं. बघा याच्यामध्ये बघा मराठी, इंग्रजी,
हे GH चे एवढे विषय आणि भौतिक चाचणी अंकगणित हे आपले हे 4 जे विषय आहेत त्यांच्यावर प्रश्न. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचे जर पाहिले तर त्याच्यामध्ये बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, कन्स्ट्रक्शन अँड प्लॅनिंग मॅनेजमेंट, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रक्चर अनालिसिस, स्टील स्ट्रक्चर्स, डिझाइन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर, सर्वेइंग, कम्प्युटर एडेड अनालिसिस, एस्टिमेटिंग कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. बघा हे सगळे सब्जेक्ट्स मी तुम्हाला इथे सांगतोय, या सगळ्या सब्जेक्ट्स मागच्या वेळी प्रश्न आलेले होते, त्यांनी सिलेबस दिलेला होता. यावेळी देखील तुम्ही नगर परिषद किंवा इतर सिव्हिलच्या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर तुमचं हे जे सिव्हिल आहे ना ते थोडं स्ट्रॉंग पाहिजे. लक्षात घ्या, या वर्षी 2026 मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांना चांगली संधी आहे. बघा पहिली जी संधी येणार आहे ना त्यांना येणार आहे एमपीएससी कडून, कारण की आता खूप साऱ्या सदस्य एमपीएससी कडे गेलेले आहेत. आणि दुसरी संधी त्यांना आली तर नगर परिषदेमार्फत जे आहे तर ती येऊ शकते. परंतु नगर परिषदेची प्रोसेस आहे ना खूप स्लो असते. नगर परिषद लय जे आहे तर दिवस लावून टाकतात. परंतु तुम्हाला आता जी संधी निर्माण होईल ना ते एमपीएससी मध्ये एक मोठी संधी निर्माण होईल. आता तुम्ही काय करून ठेवा, आता तुम्ही GH ची एक चांगली तयारी करून ठेवा आणि मेन म्हणजे तुमचं टेक्निकल जे आहे तर त्याची पण तयारी तुम्ही करून ठेवा. याच्यासाठी तुम्ही ही जी बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचं चांगलं सिव्हिल इंजिनिअरिंगचे चांगले जे आहे तर ती तयारी होऊन जाईल आणि नॉन टेक्निकलची पण एक चांगली तयारी होऊन जाईल. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. काही समस्या काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.